न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। शिर्डी इथून बॅग लिफ्टिंग करणारे 2 आरोपींकडून परकीय चलनांसह 60,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत। स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची श्रीरामपूर येथे कारवाई। याबाबत सविस्तर माहिती अशी की फिर्यादी पूजिता गोविंद रेड्डी वय 25 वर्ष राहणार कर्नाटक हे त्यांच्या कुटुंबासह दिनांक 24 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजताच्या सुमारास शिर्डी साईबाबा मंदिर येथे दर्शन घेऊन शिर्डी साईबाबा संस्थान भक्त निवास 500 रूम येथे गेटवर बॅग ठेवलेली असताना कोणीतरी अज्ञात आरोपींनी बॅगेतील मोबाईल, भारतीय आणि अमेरिकन चलन, आधार कार्ड, 2 क्रेडिट कार्ड असा एकूण 60,000 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला। सदर घटनेबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिर्डी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला। शिर्डी परिसरामध्ये बॅग चोरीच्या वारंवार घटना होत असल्याने सोमनाथ घारगे, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अशा प्रकारे गुन्हे करणाऱ्या आरोपींची माहिती काढून गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले होते। सदर आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखालील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दीपक मेडे, पोलीस अंमलदार राहुल द्वारके, भीमराज खरसे, राहुल डोके, सतीश भवर, चालक भगवान धुळे यांचे पथक तयार करून सदर पथकास बॅग चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना आणि मार्गदर्शन करून रवाना करण्यात आले। पथकाने अशा प्रकारे गुन्हे करणाऱ्या आरोपींची माहिती संकलित करून सदर गुन्ह्यातील आरोपींची माहिती काढत असताना 7 जानेवारी रोजी पथकास गोपनीय माहिती आणि व्यावसायिक कौशल्याच्या आधारे सदरचा गुन्हा हा इसम नामे आशिष मंगलम आणि विठ्ठल शेलार यांनी केला असल्याची आणि ते श्रीरामपूर परिसरामध्ये असल्याची माहिती मिळाली। पथकाने सदर माहितीच्या आधारे तात्काळ अशोकनगर श्रीरामपूर परिसरामध्ये जाऊन त्यांचा शोध घेत असताना 2 संशयित इसम मिळून आले। सदर दोन्ही इसमांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव आशिष रवींद्र मंगलम वय 20 वर्ष राहणार अशोकनगर श्रीरामपूर तालुका श्रीरामपूर, विठ्ठल संजय शेलार वय 20 वर्ष राहणार अशोकनगर निपाणी वडगाव तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले। ताब्यातील इस्मांकडे गुन्ह्याबाबत सखोल आणि बारकाईने विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्या ताब्यातून 50,000 रुपये किमतीचा एक आयफोन, 10,000 रुपये त्यामध्ये विदेशी चलनाच्या नोटा असा एकूण 60,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। ताब्यातील इस्मांना मुद्देमालासह शिर्डी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून पुढील तपास शिर्डी पोलीस स्टेशन हे करीत आहेत। सदरची कारवाई सोमनाथ घारगे, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केली आहे। न्यूज सुपर वन साठी वृत्त संकलन विभाग, अहिल्यानगर।